वरडायचं नाही तो. जसं लग्न झालंय तसं माझं बाहेरचं जाणं बंद केलं तू. तुझ्या आईच्या गावात तुझ्या मला बाहेर जाऊ देत ना. अजून पण तुझं दिसत आहे का? अजून पण दिसत आहे का? तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की काय झाले माहितीये का, खूप दिवसापासून प्रमिलाची आहे ना एक गोष्ट मला सारखी खटकत राहते. काय होतं, मी जरी समजा कामावून घरी येत असलो, आता तुम्हाला तर माहिती 2 मिनिटं वगैरे मित्र वगैरे गाठ पडतात, कुठं ते थोडंफार बोलत उभारावं लागतं, लगेच फोन येणार मॅडमचा, कुठे काय लवकर घरी या. आणि तसं बी आणि कुठे बी समजा 2 मिनिटासाठी मित्राला भेटायला गेलो तर फोन करते खूप वैताग. म्हणून म्हणलं चला ह्या विषयावर आहे ना हिच्यासोबत आहे ना एक प्रँक बनवतो. आयडिया खूप मस्त आहे मित्रांनो. काय झालंय माहितीये का, ही गेली आता बर्थडेला गेली मुलांना घेऊन बाहेर. तर मला वाटतं येईल एक अर्धा तासात घरी येईल. तर ती यायची आता आहे ना मी पूर्ण सेटअप करणार आहे. विषय असा आहे मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो मी काय करणार आहे. फुल दारू पिलेलो आहे घरामध्ये. मस्त मी आहे ना एक बाटली येताना पण घेऊन आलोय, एक बाटली त्या दिवशी सारखी रिकामी बाटली घेऊन आलोय. मस्तपैकी मी आहे ना इथं सेटअप करणार आहे, इथं बेडरूम मध्येच करणार आहे सेटअप. आणि कॅमेरा वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवणार आहे. तिला यावेळेस आहे ना मी अंतच लागू देणार ना शेवटपर्यंत की नक्की काय चाललंय, खरंच काय काय होणार आहे किंवा काय नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मी आहे ना सगळा सेटअप करतो आणि तुम्ही आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही करतायच मला माहिती आहे. 10 minutes later. सरजी पप्पा, ओ सरजी पप्पा, कुठे आहे तुम्ही? फोन कुठे आहे तुमचा? होय हो. अय मूर्ख माणसा, काय आहे? काय आहे? अहो काय बोलते मी? फोन कुठे आहे तुमचा? फोन काय घेणं झालाय? आणि तुम्हाला घ्यायला ये म्हणत होते ना मी. काय करत बसला तुम्ही घरात? पोरं ठेवून आली की मी लोकांच्या घरात. माझं महत्वाचं काम झालं इथं. पोरापेक्षा कसलं महत्वाचं काम आहे? हा, एवढं संध्याकाळची मी एकटी पोरं घेऊन यायचं काय येताना? तुम्हाला मी काकाला म्हणलं होतं ना मला घ्यायला ये म्हणून. मला तू वरडा करायला लागलीस तू. अहो काय करत बसला मला तुम्ही? अजिबात वरडायचं नाही तू. पोरं घरला आलं, काय सांगू मी आता? काय सांगत ती पोरांना तू? अगो मला अजिबात वरडायचं नाही तू. अहो पोरं आहेत की लोकांच्या घरात. अहो आता कसं जायचं आणायला? कुठली पोरं कशाला आणल्याची पोरं तू? अरे मी आणली काय पोरं? मी म्हणते तुमची हिंमत कशी झाली? पहिला मेन मुद्दा तो आहे. तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात आणून दारू प्यायची? मी रोज पिणार आहे इथून पुढं घरात दारू. नाही दारू पिऊन दाखवा सांगते मग. काय दाखव मला तू? तिकडे मी रोज दारू प्यायला घरात. तिकडे कुठे सारखा लागलाय? पहिला सांगा, माझ्या घरात दारू आणून प्यायची हिंमत कशी झाली? का आणली बाटली घरात? तू मला वरडायचं नाही? वरडायचं नाही मला मी तू. लागल म्हणते बरं का. हे बस तू. ठेवा खाली. बस तू. मी बसते, ठेवा खाली. तू तर बस मत होय जा. पाहिजे तर कुठे गेलं माझी? अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही असं का वागायला लागलाय हो? हा? बस तू. बस मला बोलायचं एका विषयावर. आले बस तू. आली बस. ह्याला असं वाटतं का माझ्यासमोर प्यायला लागलाय? हा? खाली बस तू. खाली बस. मला अजिबात वाढायचं नाही तू. खाली बसून बोल. खाली बसून बोल. मला एका महत्वाची पोरं आहे तो तिकडं लोकांच्या घरात. तू मला सांग, जसं लग्न झालंय हं. तसं माझं बाहेरचं जाणं बंद केलं तू. माझ्या मित्राकडे सुद्धा जाऊन येत नाही. कुठं मी बाहेर 2 मिनिटं उभा राहिला तर मला फोन करून घर बोलून घेतीस. जसं लग्न झालं तसं करायला लागलोय मी. त्याचा आणि दारूचा काय संबंध? संबंध आहे. ऐक माझं नीट. मी माझ्या मित्रासोबत का नाही जाऊ शकत? जातोय की किती वेळा तर? कधी गेलो मी?
किती वेळा तर कधी गेले गेलोय मला सांग. जसं लग्न झालं तसं माझ्यावर जात आहे तुझा. माझे मित्र मला चिडवा लागले ती सारखी. बहीण झाला म्हणजे मला निसता करता. कधी फोन केलता बायकोचं कर, कधी फोन केलता बायकोचं काय उत्तर देऊ मी त्याला. पाहिजे काय तुम्हाला? काय पाहिजे? मला जोपर्यंत तू बाहेर जाऊ देत नाही फिरायला तोपर्यंत मी पिणार. मी रोज घरात आणून पिणार. तुला काय करायचं त्याला. मला कधी बाहेर फिरू जाणार तर मी मित्रासोबत फिरायला जाऊन किती दिवस झाले मला सांगतो. किती दिवस झाले फिरायला जाऊन. मी म्हणते फिरण्याचा दारू पिण्याचा काय संबंध? संबंध आहे. एवढी सोन्यासारखी दोन लेकरं आहेत ती पोरावरती काय संबंध परिणाम आहे. होतील असं घरात प्यायचं म्हणू लागलाय तुम्ही. माझं सगळं तू बंद केलंस. लग्न करून मी तुला आणलंय. माझं मी कमवतो. मी माझं सगळं मी जबाबदार पार पडतो. माझा रुबाब पाहिजे तर तुझा रुबाब माझ्यावर कसा काय. अरे कहना क्या चाहते हो? पाहिजे माझंच पाहिजे. तुमच्या हातातून उभे सगळं हे काय चालू केलंय? तू मैत्रीसोबत फिरायला जातीस. मी काय बोलतो का तुला. बोलतो का तुला काय. मी फक्त फिरून येते पिऊन येत नाही. मी बघायला आलो का तू काय करतीस ती. आता हा मला काय माहित नाही. मला आज मला निर्णय पाहिजे ह्याच्यावर. काय लाज वाटते का माझ्या समोर प्यायला लागलाय? हा या समोर प्यायला लाज वाटाली. हा मग अगं तुला लाज वाटाली का मी प्यायला बसलो तर तुम्हाला एक साधं विचारलं सुद्धा नाही की काय पाहिजे तुम्हाला म्हणून. हा मग काय काय तू बस नीट ऐकून घे. ऐकून घे तू. माझं मित्र बाहेर तर पित्यातच पित्यात. हं. घरी पण आणून दारू पितात ते. घरी आणून दारू पितात. त्यांची बायको त्याला विचारते तुम्हाला काय देऊ. तुम्हाला चिकन फ्राय देऊ का मटन फ्राय देऊ. हं. साधं मला भुर्जी सुद्धा करून दिली नाही तू. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आलेलं माझं मॉडेल चालू केलं. मी कधी सगळं बाहेर माझं बाहेर जायचं बंद केलं सगळं. हं. मी कधी फिरायला जाऊ देत नाही. ती गु खाते ती तुम्हाला खायचंय का? हा इथं मी पोरं लोकांच्या दारात ठेवून आले बरं का. तुमचं काय असेल ते पाच वेळा उरकायचं नाही पोरं मला आणायचं. मी उरकणार नाही जोपर्यंत तू मला याचं उत्तर देत नाही. मी रोज घरी दारू आणून पिणार. माझ्या एवढा जातात ठेवतीस तू मला. तुला जीवाला थोडं पण लाज वाटत नाही का. आपल्या नवरा एवढं कष्ट करतोय. हे ढिरे एवढी की जाच आहे का. मग सुखावलंय की सांगायला जाच आहे म्हणून. टेन्शन पण वाढलं ग. टेन्शन आहे सगळं माझं. चल झूठा. टेन्शन तर सुख होती माणसं बरं एवढी वाढते ती टेन्शन ना. साधी एखादी भुर्जी तर अंड्याची करून देते आणलं माझं खाटात भुर्जी आणायला. काही चालत माझ्या समोर एवढं मला. माझ्या समोर काय लागलंय. लाज सुद्धा वाटत ना. माझ्या घरात आणलं कसं काय. कोणाच्या घरात नेऊ मी इथंच पिणार. कुणाच्या घरात नेऊ. मी इथंच पिणार. बाद झाली तुझी दादागिरी. किती दिवस तुझी दादागिरी सहन करणार मी. मला अजिबात कुठं चाललंय. कुठं जाणार. तू कोण विचारणार मला मी कुठं जाणार. कुठं जाणार. किती दिवस विचारणार मला तू कुठं जाणार कुठं लागलं जाणार. दिसतं तुझ्या पप्पा. डोक्यात फोडून टाकतो तुझं मी आज. कुठं जाणार म्हणजे मी कुठं बी जाणार. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मी कुठं बी जाणार. मी कुठं बी जाणार. पडशील. मी कुठं बी जाणार. मला अजिबात मला अडवायचं नाही. तुझ्या या सगळ्या वैतागानं माझे मित्र मला चिडवा त्यात. बैल जरा बैल घरचा दिसता. रोज म्हणायचं? कधी फिरवलं कधी फोन केला काय बायको ओरडती. यार बायको ओरडती. मी तुम्हाला माझ्या एवढं जीवाला बोलते मला लाज वाटती. बोलायला बायको ओरडती. मी एवढं तू बोलते. बस खाली बस. खाली बस तू. आज बोलायचं नाही तू बोलायचं नाही. मी बोलणार सगळं आज. मी आज बोलणार सगळं. मी बोलणार आज. पडशील मागं. पडू दे. मी आज बोलणार. मी बोलणार आज. अजून माझं ऐका. लांब लांब होऊन बोलायचं. अच्छा, हमको सिखा रिया है. लांब होऊन बोलायचं. लांब उभारून मी इथं बसणार उभारणार बोलणार. किती दिवस तुझा मी सहन करायचं सांग मला. ए थांबा हं? थांबा.
नाटकं करायला का नाही तुम्ही? नाटकं करायला ना? तुला नाटकं वाटाल ती माझी? तुम्ही कॅमेरा नाटकं वाटाल ती माझी तुला? सजप्पा हा? मला जर लागलं तर मी तुमचं डोकं फोडे ना. माझं डोकं फोडती का काय करते बघतो की मी. हा? नाटकं करायला तुम्ही का नाही? मागच्या वेळी असंच केलं का नाही? हा? कशाची नाटकं करायला मी? तिकडं सर मला कॅमेरा लागेल बघू तिकडं सर. मला अजिबात धमकी द्यायची नाही तू. हा? बघतोच माझं काय होतं ती बघतो. आज निकालच लावतो मी. अरे वेळेस नाटकं ऐकून घ्यायची प्रत्येक वेळेस मला माझंच काही चालत नाही घरामध्ये. हा? कुठं लावलं कॅमेरा सांगा मला. तुला अजून मला पण वाटायला लागल्या माझी. माझी तब्येत बरी नाही मग मला जास्त दमू नका मला सांगा की कॅमेरा कुठं लावलाय ते. तुला माझ्या पोटाले माझ्या अजून पण. तुला काय करायचं ते कर. मी घरातच पिणार जो मला जोपर्यंत बाहेर जायला परवानगी देत मी घरात रोज पिणार. बघू काय होते ते होते. बघू दे काय व्हायचं तू होत. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. अहो तुम्हाला कळतंय का पोरं आहेत की घरात एवढे मोठे? मी लहान आहे काय? बरं ठीक आहे. मी लहान आहे का? त्या पोराच्या वरच करून टाकलंस की माझं. नाही ठीक आहे. तुम्हाला काहीच आहे ना? तुम्ही घरात आल्यानंतर मी पण पिणार. तेच. हा तिकडे काशी कर तुझी काय करायची कर. तुम्ही आले की मी पण पिणार. करा मला पण. काय मी पण पिणार. माझ्या दारूला हात लावायचं नाही अजिबात. नाही द्यायचं तुम्हाला तुझ्या आई काय घाल तिकडं तुझी काशी कर तुझ्या पैशाने आणून पे. हा? माझं मी आलेलं तर मला पिऊ देत नाही. मी आणलेली प्यायची म्हणते होय. तुम्ही माझे पैसे हा पैसे इथं जाणं माझं काय. मी पण पिणार. तुम्हाला प्यायचं आहे घरातच मी पण घरात पिणार. अनेक द्या म्हणलं. तुला मी नीट सांगायला लागलो कुठे तर द्या म्हटले मी. अजिबात नाही सगळं हात लावू नको. एवढं कडून लागलं तू कशाला प्यायला लागलाय? हा? मला मी तुला नीट सांगायला लागलोय. मला अजिबात तिथून पुढे कुठलाही त्रास द्यायचा नाही. मी सांगेल ते ऐकायचे बरं का. मला कुत्र्या कधी माझी गत करून टाकली सगळी. खायला लागले प्यायला लागले भांडा बी लागले. बरं येतं एवढं. तुला मजा वाटायला लागली का माझी? अहो तुम्ही बाटलीच का घ्यायला सारखं हातात? लागल की मला. मी बाहेर गेलो मला अजिबात फोन करायचा नाही बघा. इथून पुढे सांगायला लागलो मी. मला अजिबात फोन करायचा नाही. मी 1 तास जाईल 2 तास जाईल मी 10 तास बाहेर मी येणारच नाही. घरातच येणार नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. तिकडेच जाणार. एकतरी बाहेर जात होते पिऊन पण यायचे. बोलले तरी पण तुम्हाला कधी अडवलं नाही मी. म्हटलं जाऊ दे तेवढंच पोरांच्या आतनं पित्यात करतात जाऊ दे एवढं काही नाही. आता चक्क घरातून प्यायला लागलाय तुम्ही. तू कधी मला बाहेर जाऊन दिलीस का? त्या दिवशी मी फक्त 15 मिनिटं थांबलो होतो बोलत नाही मित्रासोबत. लगेच कुठं आहे घरी या लवकर. हा मग काय दुसरं सगळं वाया घालू का तुम्हाला? त्यांना कामधंदा नाही. मला कधी तेवढंच काम लागत होतं सगळं आवरून इथं घरात करायचं दिसतं. मला काय सांग मला आज सांग काय ती. मी बाहेर जाणार. माझ्या मनाला वाटेल तेवढ्या वेळ थांबणार. अजिबात मला बोलायचं नाही तू परत. मी नाही नसेल तर मी घरात आणून पिणार रोज पिणार. बर म्हणजे बाहेर जाण्यासाठी एवढी सगळी नाटकं चाललेत काय? की काय बी करा मी जाऊ देणार नाही तुम्हाला बाहेर. हा घरातून आणून प्यायचे नाही आता सांगायला लागले. साले का खोपड़ी तोड़ साले. पंचीला. तुझ्या आईच्या गावात तुझ्या मला बाहेर जाऊ देत ना. अजून पण तुझं दिसत आहे का? अजून पण दिसत आहे का? नाम देऊ लागल मला. मी जाणार मला सांग आताच. मला उत्तर दे लवकर. जा 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 तुझ्या आईच्या मला अजिबात आडवत नाही. इथून पुढे तू जा. अजिबात आडवत नाही. लांब मला लागल ते. जा जा कुठं जायचं तिकडे जा. जा काय करायचं ते करा. मी आपलं माझं म्हणून सगळं मी करायला जाते. तुम्हाला माझी बंधनं ही हर वेळेची नाटक अडवूनच भाग येतो पडा मला सांगतो तुला. कुठं जायचं तिकडे जा. काय बी करा. मग माझ्या घरात आणून प्यायचं. कुठं जायचं तिकडे जा. मी फक्त माझं म्हणून करते. शिकू दे पोरं बी तुमच्याकडनं काय शिकायचे ते. ती बी पिऊ दे. मी पण पिते आता उद्या जाऊन. करा काय करायचं. राहू दे येऊ नका. माझ्या पोराला घेऊन येते ना मी तिकडे झोपते त्या मैत्रिणीच्या घरात.
बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. तर मित्रांनो आता काय करतो माहितीये का, आता वातावरण खूप बिघडलेलं आहे. पोरं तिकडे बाहेर आहेत, ही पण गेले रागावून. आता वातावरण खूप टाईट झालेलं आहे. तर चला तर मग मी काय करतो, आवरून पटकन आहे ना पोरांना आणायला जातो, नाही तर लय गोंधळ होईल रात्री. आता ही कुठे गेली काय माहिती, लय रागावलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो खूप रिस्क घेतोय राव मी व्हिडिओ बनवताना. खूप म्हणजे काय आता बघा, आता मला आहे ना कमीत कमी 1 तास तरी जाणार माझं सगळं निस्ताराला मिटवायला. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय.